जंगल, जमीन आणि जल यासाठी इंग्रज साम्राज्याला थेट आव्हान देणारा योद्धा. अवघ्या 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये आदिवासी समाजामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारा महानायक, ज्याला लाखो लोक धरती आबा म्हणून ओळखतात, ते म्हणजे बिरसा मुंडा. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारताच्या आदिवासी स्वातंत्र्य चळवळीतील एक तेजस्वी नाव, भगवान बिरसा मुंडा, ज्यांना आदिवासी समाज आजही धरती आबा म्हणजे पृथ्वीचा पिता या नावाने ओळखतो. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सध्याच्या झारखंड जिल्ह्यातील खुंटी जिल्ह्यामध्ये उलीहातू गावामध्ये झाला. यांचा जन्म मुंडा जमातीतील एक गरीब कुटुंबामध्ये झाला होता. लहानपणापासूनच बिरसा यांनी आपल्या समाजाची गरिबी, जमीनदार व ब्रिटिश सावकारांकडून होणारे शोषण जवळून पाहिले होते. त्यांनी काही काळ शिक्षणासाठी ख्रिश्चन मिशनरी शाळेमध्ये प्रवेश घेतला, परंतु धार्मिक मतभेदांमुळे ते शिक्षण त्यांनी सोडून दिले. 1894-95 च्या सुमारामध्ये बिरसा मुंडा यांनी उलगुलान म्हणजेच महान कोलाहल किंवा महान बंड या नावाने ओळखली जाणारी चळवळ सुरू केली. या चळवळीचा मुख्य उद्देश होता जमीनदारी व्यवस्थेविरुद्ध लढा, ब्रिटिश वन कायद्यांना विरोध, मुंडारी खुटकुंटी जमीन व्यवस्थेचे संरक्षण आणि आदिवासी स्वराज्याची मागणी. बिरसा यांनी आपल्या अनुयायांना संघटित करून ब्रिटिश सरकार आणि स्थानिक जमीनदारांविरुद्ध सशस्त्र उठाव केला. त्यांनी स्वतःला धार्मिक व सामाजिक नेता म्हणून प्रस्थापित केले आणि बिरसाईत नावाचा एक नवा धार्मिक पंथ सुरू केला, ज्यामध्ये एकेश्वरवाद आणि सामाजिक सुधारणांवर भर देण्यात आला. जानेवारी 1900 मध्ये डोंबारी बुरू येथे झालेल्या लढाईमध्ये ब्रिटिश सैन्याने मुंडा आंदोलकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये अनेक आदिवासी शहीद झाले. बिरसा मुंडा यांच्या चळवळीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे 1908 साली ब्रिटिश सरकारने लागू केलेला छोटा नागपूर टेनन्सी ॲक्ट. या कायद्यामुळे आदिवासींच्या जमिनी बाहेरील लोकांना विकण्यावरती बंदी घालण्यात आली, ज्यामुळे आदिवासी समाजाचे जमिनीवरील हक्क सुरक्षित राहिले. परंतु दुर्दैवाने 9 जून 1900 रोजी रांची येथील तुरुंगामध्ये अवघ्या 25 वर्षाच्या वयामध्ये बिरसा मुंडा यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्यापही वादग्रस्त आहे. काहींच्या मते त्यांना कॉलराची लागण झाली होती, तर काहींच्या मते त्यांच्यावरती विषप्रयोग करण्यात आला होता. परंतु आज बिरसा मुंडा यांना भारत सरकारने अनेक सन्मान दिले आहेत. त्यामध्ये 15 नोव्हेंबर त्यांचा जन्मदिवस हा जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. संसद भवनामध्ये त्यांचा पुतळा प्रस्थापित केलेला आहे. झारखंडची राजधानी रांचीतील विमानतळाला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे आणि अनेक विद्यापीठे आणि संस्था या त्यांच्या नावाने सुरू आहेत. तर मित्रांनो, अशी होती धरती आबा बिरसा मुंडा यांची प्रेरणादायी कथा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढील व्हिडिओ कोणत्या क्रांतिकारकावर बनवायचा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा तुमचा चॅनल सह्याद्री MPSC. धन्यवाद.